महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख आहेत. सरकार बेकायदा वागते, सरकार घटनाविरोधी वागते, सरकार फक्त मराठा समाजासाठी काम करतंय, सरकारनं ओबीसीला वाऱ्यावर सोडलं. मग ती शाह अहमद शाहची वारस आहे का निजामाची वारस आहे ते तिने एकदा तपासून घ्यावं. ते डायरेक्ट रस्ता अडवण्याचं काम करते. म्हणजे तुमची वैचारिक दिवाळखोरी झाली का? तुम्ही बुद्धी कुठे घाण ठेवली का तुमचा मेंदू डोक्याकडून गुडघ्याकडे सरकलाय, महिलांना अंगावर घालताय? पण हे कोण करते सर? हे जरांगे पाटलाची टीम. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र पिंजून काढतायत. ह्या सगळ्या ज्या सभा आहेत ह्या ओबीसी नेत्यांसाठी आहेत की सरकारच्या विरोधात आहेत? या सर्वांसाठी संदेश आहेत. कोण सर्वांसाठी? कोण? तुमच्या निशाण्यावर आता नेमकं कोण? हे बघा, ओबीसीचे नेते आहेत, पुढे ओबीसीचे नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख आहेत, सर्वच लोक आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आलेत त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसीचे नेते आहेत, पण ओबीसीच्या प्रश्नावरती हे नेते बोलत नाहीत. त्यांना तुमचा काय इशारा आहे? हे बघा, आरक्षण गेलंय म्हणून यांनी जाहीर करावं. ओबीसीच्या नेत्यांनी किंवा सत्तेतल्या नेत्यांनी आरक्षण गेलंय म्हणून जाहीर करावं आणि ओबीसीला एकदा सांगून टाकावं की आता आम्ही तुमच्या या प्रश्नावर बोलणार नाही आणि आम्हाला आमचं राजकारण करू द्या आणि तुमचं तुम्ही बघा. मग ज्या दिवशी निवडणूक जाहीर होईल त्या दिवशी आम्ही एक एक दांडकं काढून ठेवतो आमच्या दारात. तुम्ही आमच्या दारात ज्या दिवशी मतं मागायला याल त्या दिवशी आमचं हक्क अधिकाराचं, आमच्या पुढच्या पिढ्यांचं जे काही या संविधानामध्ये, घटनेमध्ये, मंडल आयोगाच्या माध्यमातून जे काही आम्हाला मिळालं होतं ते काढून घेतलं जात असताना तुम्ही बघायची भूमिका घेतली होती. त्यामुळे तुम्ही आता मत मागायला आमच्या दारात यायचं नाही. ओबीसी नाही जर दांडकं काढलं तर नाव लक्षात ठेवा. बरं, प्रश्न असा आहे की त्या जालन्यामध्ये जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये अख्खं सरकार येतंय, मात्र ओबीसींनी ज्या आत्महत्या केलेल्या आहेत त्यांना कुठंतरी मदत होत नाही असा आरोप तुम्ही केला आहे. यात काही तथ्य आहे का? सरकार बेकायदा वागते, सरकार घटनाविरोधी वागते, सरकार फक्त मराठा समाजासाठी काम करतंय, सरकारनं ओबीसीला वाऱ्यावर सोडलंय. आमची लेकरं बाळं, आमची गोरगरिबी, आमच्या आर्थिक विकास मंडळाला पैसे, अरे पण बाकीच्यांचं काय? म्हणजे तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेताना, मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना, आमदारकीची शपथ घेताना तुम्ही संविधानाची शपथ घेतली, हर एक माणसाच्या दायित्वाची शपथ घेतली, पण तुम्ही ओबीसींना वाऱ्यावर सोडलंय. हा आमचा आरोप आहे इथल्या सत्ताधाऱ्यावर. बरं सर, शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा वाद व्हायलाय. हा वाद नेमका थांबणार कधी? महाराष्ट्र पुरोगामीच आहे, पण महाराष्ट्राच्या बोडक्यावरती कारखानदार बसले. या कारखानदारांना या पुरोगामी शब्दाचा अर्थ सुद्धा माहित नाही. फुले शाहू आंबेडकरांचं समतेचं राज्य, फुले शाहू आंबेडकरांनी ज्या देशाला मानवतेची, लोकशाहीची दिशा दिली, दीनदलिताचं सुक्त रचलं, ओबीसींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, भटक्यांना माणसात आणलं, गावगाड्यात आणलं, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मुठमाती देण्याचं काम हे भांडवलदार करतायत, इथले सत्ताधारी करतायत. त्यांना इथल्या ओबीसींचं देणं घेणं नाही. बरं, तुम्ही ह्या सगळ्या सभा घेत आहेत, आता ही 20वी सभा आहे, तुम्हाला काही सरकारकडनं भीती वगैरे वाटते? काय सरकारकडून भीती? आज जेलमध्ये जायला आम्ही तयार आहोत. तपास यंत्रणांची? अरे आज आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. ओबीसी बांधवांसाठी आम्ही लाट्या खाट्या, आम्ही जान हातेली पिले. आतापर्यंत 10 वेळा हल्ले झालेत आणि आमचा विरोधक एवढा सज्जन आहे की त्याला शब्दाचं उत्तर शब्दानं देता येत नाही, म्हणून महिलांना तर आमच्या अंगावर सोडलं जात आहे. यांची मोडस ऑपरेंडिटी प्रत्येक ठिकाणी एकच आहे. म्हणजे चिखल्याला प्रकरण घडलं तिथं पण महिलांनाच अंगावर सोडलं जातं. भूमपरांड्यात किंवा आमच्या अंजनगावला प्रकरण घडलं तिथं पण आमच्या अंगावर महिलांनाच सोडलं. पुण्यामध्ये मी प्रेस घेऊन, प्रेस म्हणजे काय असतं हो? ओबीसींची वेदना, ओबीसींच्या अडचणी, ओबीसींचं आरक्षण या संदर्भात प्रेस घेतली. प्रेस म्हणजे लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला ना. प्रेस घेऊन खाली येत असताना शाह नावाची एक महिला, मग ती शाह अहमद शाहची वारस आहे का निजामाची वारस आहे ते तिने एकदा तपासून घ्यावं. ते डायरेक्ट रस्ता अडवण्याचं काम करते. म्हणजे तुमची वैचारिक दिवाळखोरी झाली का? तुम्ही बुद्धी कुठे घाण ठेवली का तुमचा मेंदू डोक्याकडून गुडघ्याकडे सरकलाय, महिलांना अंगावर घालताय? पण हे कोण करते सर? हे जरांगे पाटलाची टीम, IT सेल रोज आमचे मीम्स बनवतात, मिमिक्री बनवतात, आमच्यावरचे व्हिडिओ रील बनवून टाकतात. आम्हाला फरक पडणार काय नाही. उत्तर असेल तुमचं? अरे गावगाड्यातला ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे. ज्या दिवशी जगन्नाथाचा रथ चालू होईल, निघेल, त्यावेळी तुम्हाला कसं चाकाखाली जाल आणि कसं संपून जाल
हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. सर अगदी एक शेवटचा प्रश्न आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावरती पेटलेला महाराष्ट्र शांत नेमका कधी होणार? हे बघा, आरक्षणाच्या प्रश्नावरती, आरक्षण म्हणजे आता शिक्षण नोकऱ्यामधला आरक्षण हा भाव नाही. इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये जिथं धोरण ठरवलं जातं त्या धोरण ठरवण्यामध्ये जर ओबीसी बेदखल होणार असेल तर ओबीसी या कारखानदारांना पायदळी तुडवून ज्या दिवशी महाराष्ट्राची विधानसभा हातात घेईल, महाराष्ट्राच्या विधानसभेवर समतेचा पिवळा झेंडा फडकेल, त्याच दिवशी हे वातावरण थांबेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.